आता रोहन बद्दल आता दुसरा विचार काय करणार मी? आय लव्ह रो, आय वॉन्ट टू बी विथ हिम, पण आता मी त्याच्या आई बरोबर नाही राहू शकत. आय ट्राईड अँड आय फेल्ड. नाही राहता येणार, मला नाही जमणार आहे. स्वतः जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो रोहनलाच घ्यावा लागेल. त्याला त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची बाय हवी आहे, त्याची बाय, त्याची बाय. काय म्हणला दादा? नाही उचलत आहे दादा, फोन नाही उचलत आहे तुझा. आता कसं सांगणार त्याला? कसं सांगणार? बघा अंशुमन कसा वागतोय माझ्याशी, काय करतोय. हे डोळे वाटरायचे नाही तर मला खाली. तुझी लायकी अजून तुला कळली, लायकी अजून तुला कळली, लायकी अजून तुला कळली. हरकत नाही, दाखवतो. सिक्युरिटी, सिक्युरिटी, प्लीज हेल्प करा मला. यांना प्लीज बाहेर काढा आत्ताच्या आत्ता. माझी आई ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये यांच्यामुळे. अंशुमन, प्लीज यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. माझ्या आईलाही नको इथे, माझ्या भावाला पण नकोय, कोणालाच नकोय. प्लीज यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. प्लीज तुम्ही, मी तुमच्या पाया, प्लीज जा तुम्ही. यांना प्लीज आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन जा. माझी मॉम. आता माझ्या सासूला अजून कारण सांगून आहे ना आपल्याकडे येत राहावं लागणार. हो, मी एक काम करू का? मी आपल्याकडे शिफ्ट होऊ का? आता नको. म्हणजे कसं आहे, आपल्याला समरला काहीतरी सॉलिड असं ठोस कारण सांगावं लागेल ना त्यासाठी. तोपर्यंत तू सासरीच राहा. सकाळची येत जा ना, जशी येतेस तशी. काय पण मला असं वाटतंय की दादा आहे ना आता स्वानंदीशी कधीच बोलणार नाही. आणि आता अधिरा सुद्धा डिवोर्स घेईल, नाही जाणार ती परत, घेईल डिवोर्स. अधिरा एवढ्यात डिवोर्स घेणार नाही. आपल्या वाटेत बरेच शत्रू आहेत आणि सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहिती? स्वानंदी. समर. समर आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा शत्रू आहे. दादा आणि शत्रू. समरला माझ्या एवढं चांगलं कोणीच ओळखत नाही. त्याला त्याच्या लग्नाची पर्वा नसेलही, पण अधिराला तो लग्न मोडू देणार नाही. पण का? कारण तुझा समर दादा कमिटमेंट पाळणारा माणूस आहे. त्याला मूल्य जपायचं वेड आहे. नाती हवी असतात त्याला, जपायची असतात. काही झालं तरी कुटुंब तुटू देणार नाही तो. पण मग आपण काय करायचं आता? जे आता करतोय तेच. अधिराच्या संसारात सारखं ढवळाढवळ करत राहायची. ते करता करता अधिराला इतकं टोकापर्यंत न्यायचं की ती परत रोहनकडे जायला मागणार नाही. तिला तिचं लग्न मोडणं हाच एक पर्याय उरलेला असेल. खूप मोठा चढ आहे अप्पी, जो आपण समरच्या हातात हात घालून चढतो आहोत. पण आपल्या आधी समर थकला पाहिजे, तरच आपण जिंकू. आदिरा, हे काय? आणि हे अजिबात बरोबर नाही. पुरुषाला अशी निवड करायला लावणं हेच मुळात चुकीचं. कुठलाही पुरुष स्वतःच्या कुटुंबाशिवाय सुखी राहू शकत नाही. आणि वेळ दे ना स्वतःला, अजून वेळ घे. असा पटकन घाईघाईने असा निर्णय घेण्याची काय गरज आहे? नाही पॉसिबल होणार आहे. मी नाही ऍडजस्ट करू शकणार आहे तिकडे. आदिरा, या विषयावरती आपलं तुझ्या लग्नाआधी सुद्धा बोलणं झालं होतं. मी तुला विचारलं होतं तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस की तुझं रोहनवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्या घरच्यांशी तू काही झालं तरी सुद्धा जुळवून घेशील. मग आता काय झालं? प्रेम आहेच ना पिंट्या दादा, मी कुठे नाही म्हणते, मी कुठे डिनाय करते. पण तुला कळतंय का आदिरा, तू रोहनला स्ट्रेस देतेस. असा टोकाचा विचार कसा काय करू शकतेस तू? तू त्याला चॉईस करायला सांगतेस तुझ्यामध्ये आणि त्याच्या आईमध्ये. तुला असं वाटतं की तो आनंदात राहू शकेल? तो राहावा असं नाही वाटत का तुला? तो आनंदात राहावा असं खरंच वाटतं मला. पण ऑनेस्टली सांगते, मी जर त्या घरी राहिली ना तर कोणीच आनंदात राहू शकत नाही. तो आनंदात नाही राहते. कारण त्या घरात रोज काही ना काहीतरी भांडण असतात.
यांचं रुसणं यांचं फुगणं सतत काही ना काहीतरी सतत भांडणं पिंट्या दादा इज नॉट हॅपी देअर दादा राईट फ्रॉम द डे वन सतत काही ना काहीतरी मला बोलायचं इन्सल्टिंग सगळं ऐकून घेतलं पण त्या दिवशी शी क्रॉस द लाईन दारू पिणारे गेस्ट ना बोलवतच कशाला घरी बाहेर राखलून दे त्यांना. पण दादा रोज काही ना काहीतरी बोलतात खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून मला त्या सतत आपल्या घराबद्दल आपल्याबद्दल मम्माबद्दल तुझ्याबद्दल आपल्या घरातल्या संस्कारांबद्दल सतत काही ना काहीतरी बोलायच्या मला कळतच नाही त्यांना प्रॉब्लेम काय आहे पिंट्या दादा मी कधी उठते मी कधी झोपते मी काय खाते मी काय कपडे घालते मी कोणाबरोबर बोलते मी कधी बोलते मी कुठे बाहेर चालले या सगळ्यांबद्दल त्यांचं काही ना काहीतरी ओपिनियन असतंच आणि ना मी त्यांच्याशी असं सेन्सिबल कॉन्व्हर्सेशनच करू शकत नाही आणि मग मी काय ऐकून घ्यायचं. आणि रोहनचे बाबा रोहनचे बाबा खूप चांगले आहेत रे हिज अ जेम ऑफ अ पर्सन त्या घरात रोहन नंतर मला कोणी सपोर्ट करत असेल मला कोणी समजून घेत असेल ते म्हणजे बाबा पण ऑनेस्टली ते सुद्धा वैतागले ताईंना त्यांची खूप चिडचिड होते ते अरे बोलतच नाही ताईंशी हो म्हणजे लग्नात जे काही झालं त्याच्यानंतर ते सुद्धा आईंशी बोलत नाहीयेत रोहन सुद्धा खूप फ्रस्ट्रेट झालं रे सो पिंट्या दादा रोहन जर त्या घरातून बाहेर पडला ना तरच तो जास्त हॅपी राहील. असं कसं बोलू शकतेस तू आदिरा अगं त्याच्यावर घरच्यांची जबाबदारी नाहीये का आणि त्याला बाहेरच पडायचं असतं तर आपण त्याला स्वतंत्र घर घेऊन द्यायची ऑफर दिलीच होती की. एनिवे पिंट्या दादा आय नो हे आयडियल नाहीये पण मी खरंच नाही राहू शकत मी आईंबरोबर त्या घरात नाही राहू शकत मी त्या घरात राहतीये आणि सगळे खूप आनंदात आहेत शांतपणे राहतात असं होणारच नाही इतर रोज खूप भांडणं होती नाहीतर मी ते घर सोडून निघून जाऊ माझं त्या घरात राहणं इम्पॉसिबल आहे आणि मला माझा पीस ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट आहे आता सो तर भांडणं होत असतील तर मला त्या घरातून बाहेर पडलंच पाहिजे ना आणि मग रोहनलाही माझ्या बरोबर त्या घरातून बाहेर पडलंच पाहिजे. आणि तो परत नाही म्हणाला तर नाही म्हणाला तर पिंट्या आता ही विल हॅव टू टेक अ डिसिजन त्याला मी हवी आहे की त्याची आई पण माझा डिसिजन पक्का आहे फायनल आहे मी नाही राहू शकत